या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड मधला चॅप्टर 4 ॲनिमल किंगडम इथे मार्किंग्स आणि काही इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस करणार आहोत. पुढचा फायलम आहे तो म्हणजे आर्थ्रोपोडा. ॲज द नेम सजेस्ट, आर्थ्रोपोडा याचा अर्थ असा आहे जॉइंटेड अपेंडेज. आर्थ्रोज म्हणजे जॉइंटेड आणि पोडा म्हणजे अपेंडेजेस. सो ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये अपेंडेजेस जी आहेत किंवा जे काही ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन आहेत हे त्यांच्या सेंट्रल बॉडीला जॉईंट केलेले आहेत सेपरेटली, दे आर कॉल्ड ॲज आर्थ्रोपोडा. आणि याची खासियत अशी आहे की इट इज द लार्जेस्ट फायलम, म्हणजे जवळजवळ more than 60 to 70% of the type of animals are belonging to arthropoda. हे इन्सेक्ट्स आहेत आणि यांच्यामध्ये खूप व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. ओव्हर 2/3 ऑफ ऑल द नेम स्पीशीज ऑन अर्थ त्यांनी इथे म्हटलेलं सुद्धा आहे. यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन प्रेझेंट असतं. त्यांची बॉडी जी असते ती बायलॅटरली सिमेट्रिकल असते, ट्रिप्लोब्लास्टिक असते आणि सेगमेंटेड असते. दॅट इज सम ऑफ द आर्थ्रोपोड्स शो मेटामेरिझम. दे आर सिलोमेट ॲनिमल्स. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जसे जसे आपण प्लॅटिहेल्मिन्थस कडनं पुढे ॲस्केलमेंथस आणि पुढच्या फायलम कडे येतोय तसे तसे हे बॉडी ऑर्गनायझेशन हे हायर होत जात आहे, ऑर्गन लेवल, ऑर्गन सिस्टीम लेवल होत जात आहे. सिमेट्री सुद्धा मेजॉरिटी ऑफ द सगळ्या ॲनिमल्सची पुढे बायलॅटरल आहे. जर्मिनल लेअर सुद्धा ट्रिप्लोब्लास्टिक आहेत आणि सिलोम सुद्धा दे आर सिलोमेट. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक बायलॅटरल सिमेट्री, ट्रिप्लोब्लास्टिक आणि सिलोमेट. ही कॅरेक्टरिस्टिक ही हायर ॲनिमल्सची असते. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. या आर्थ्रोपोड्स मध्ये मग अजून खासियत काय असते तर ती म्हणजे त्यांचं जे एक्झोस्केलेटन असतं, हे एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ कायटीन किंवा इट इज कॉल्ड एज कायटिनियस. त्यांच्या बॉडीमध्ये प्रॉपरली ती डिवायडेड असते इन हेड, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन आणि दे हॅव जॉइंटेड अपेंडेजेस ॲज द नेम सजेस्ट. त्यांच्यामध्ये मग रेस्पिरेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे, डिपेंडिंग ऑन द ॲनिमल, डिपेंडिंग ऑन द स्पीशीज, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स प्रेझेंट असतात. काही ऑर्गॅनिझम्स मध्ये गिल्स असतात, काहींमध्ये बुक गिल्स असतात. बुक गिल्स याचा अर्थ पुस्तकात जशी पानं एकमेकांवर ठेवलेली असतात आणि ते कसं दिसतं, एक बुक कसं दिसतं, एक पुस्तक कसं दिसतं, त्यानुसार हे गिल्स किंवा बुक लंग्स जे असतात ते अरेंज केलेले असतात. इट लुक्स लाईक अ बुक, म्हणून त्याला बुक गिल्स किंवा बुक लंग्स असं म्हणतात. ट्रॅकियल सिस्टीम पण असू शकते. सर्क्युलेटरी सिस्टीम ही ओपन टाईप आहे. याचाच अर्थ द ब्लड इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ अदर ऑर्गन्स इन द बॉडी. त्यांच्याकडे सेन्सरी ऑर्गन्स प्रेझेंट असतात लाईक अँटीना, आणि त्यांचे जे आय असतात ते आयदर कंपाऊंड पण असू शकतात किंवा सिंपल पण असू शकतात, डिपेंडिंग अपॉन कोणता जो ऑर्गॅनिझम असेल त्यानुसार. त्याच्यानंतर स्टॅटोसाइट्स किंवा बॅलन्सिंग ऑर्गन ज्याला म्हणतात दे आर प्रेझेंट. म्हणजे समजा इन एअर, इन वॉटर, ड्यू टू एअर करंट्स किंवा ड्यू टू वॉटर करंट्स त्यांची जर बॉडी हल्ली तर स्वतःच्या बॉडीला कंट्रोल करणं आणि तोल सांभाळणं बेसिकली ज्याला म्हणतो, ह्याच्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये स्टॅटोसाइट्स प्रेझेंट असतात. एक्सक्रीशन जे आहे ते त्यांच्या बॉडीमध्ये हे मॅल्पिजियम ट्युब्युल्स या टाईपच्या ट्युब्युल्सनी होतं आणि दे आर मोस्टली डायोशियस. डायोशियस याचा अर्थ काय, इंडिव्हिज्युअल्स आर युनिसेक्शुअल, सेक्सेस आर सेपरेटेड हिअर. फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल आहे, म्हणजे इनसाइड द बॉडी फर्टिलायझेशन होतं आणि ऑल मेजॉरिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर ओव्हीपॅरस. ओव्हीपॅरसचं मिनिंग आहे एग लेइंग. सो दे आर ओव्हीपॅरस. डेव्हलपमेंट ही डायरेक्टली होऊ शकते काही ऑर्गॅनिझम्स मध्ये, काही ऑर्गॅनिझम्स मध्ये इनडायरेक्ट होते. इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट जे इन्सेक्ट्स आहेत विच बिलॉंग टू दिस आर्थ्रोपोडा तर ते आहेत हनीबीज, दॅट इज ॲपिस, त्याच्यानंतर सिल्कवर्म, बॉम्बॅक्स, त्याच्यानंतर लॅक इन्सेक्ट दॅट इज लॅसिफर. हे सगळे त्याचे जीनसेस आहेत. आणि वेक्टर्स, वेक्टर्स म्हणजे काय, जे कॅरी करतात दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सना एका ऑर्गॅनिझम कडनं दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे. सो दे आर नथिंग बट द अनाफिलस. मस्किटो आहे, क्युलेक्स पण मस्किटो आहे आणि ॲडिस पण मस्किटो आहे. ग्रिगारियस पेस्ट. ग्रिगारियस याचा अर्थ असा आहे की जे नुकसान करतात, नुकसानदायक जे आहे ते म्हणजे लोकुस्टा, लोकस्ट किंवा ज्याला आपण टोळ असं म्हणतो. आणि लिव्हिंग फॉसिल्सचं एक्झाम्पल आहे किंग क्रॅब, ते म्हणजे लिम्युलस. ही सगळीच्या सगळी एक्झाम्पल्स ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती लक्षात ठेवायची आहे. सो इथे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बघायला गेलो तर जॉइंटेड अपेंडेजेस असतात, कायटेनियस शीथ असते, त्याच्यानंतर त्यांची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती ओपन टाईप आहे,
त्याच्यानंतर दे आर डायोशियस, त्यांचं जे फर्टिलायझेशन आहे ते इंटरनल आहे आणि डेव्हलपमेंट जी आहे ती आयदर डायरेक्ट आहे किंवा इनडायरेक्ट आहे. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. आणि ऑब्व्हियसली दे आर एग लेइंग, दॅट इज दे आर ओव्ही पॅरस. पुढचा फायलम जो आहे तो आहे मॉल्युस्कन. आर्थ्रोपोडा नंतर जर सर्वात जास्त कोणते अॅनिमल्स बिलॉंग करत असतील तर ते ह्या फायलमला आहेत, मॉल्युस्काला आहेत, म्हणून त्याला म्हटलेलं आहे की सेकंड लार्जेस्ट फायलम. मॉल्युस्कन्स हे टेरेस्ट्रियल पण असू शकतात किंवा ते ॲक्वेटिक पण असू शकतात. ॲक्वेटिक मध्ये मरीन पण असू शकतात किंवा फ्रेश वॉटर पण असू शकतात. त्यांच्यामध्ये पण ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे, ते ट्रिप्लोब्लास्टिक आहेत आणि सिलोमेट आहे. त्यांची जी बॉडी असते ही कॅल्कॅरियस शेल कव्हर केलेली असते आणि त्यांची बॉडी जी आहे ती अनसेगमेंटेड आहे. सो मेटामेरिझम इज नॉट सी. त्यांची सुद्धा मॉल्युस्कन्सची बॉडी सुद्धा हेड, मस्क्युलर फूट आणि विसरल हम्प या 3 स्ट्रक्चर्स मध्ये डिवाइडेड असते आणि एक सॉफ्ट स्पॉन्जी लेअर असतो त्यांच्या स्किनचा ज्याला मॅन्टेल असं म्हणतात आणि तो या विसरल हम्प म्हणजे एक फुगीर पार्ट. सो या हम्पवर हा प्रेझेंट असतो. ह्या हम्प आणि मॅन्टेल यांच्यामध्ये एक कॅव्हिटी प्रेझेंट असते, त्याला मॅन्टेल कॅव्हिटी असं म्हणतात आणि ज्याच्यामध्ये पिसासारखी दिसणारी फेदर लाईक गिल्स प्रेझेंट असतात जे रेस्पिरेटरी एक्सचेंज साठी मदत करतात आणि ऑब्व्हियसली एक्सक्रीटरी एक्सचेंज साठी सुद्धा मदत करतात. त्यांचं जे अँटीरियर हेड प्रेझेंट असतं त्यामध्ये सेन्सरी टेंटॅकल्स प्रेझेंट असतात. एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ते म्हणजे स्नेल किंवा ज्याला गोगलगाय असं म्हणतात. आणि जे तोंड असतं ते एखाद्या रॅस्पिंग ऑर्गन सारखं असतं, फाईल लाईक, किंवा ज्याला रॅड्युला असं म्हणतात. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. रॅड्युला म्हणजे टोकदार आणि त्याला असं दाते असतात. सो दिस इज नथिंग बट द रॅस्पिंग ऑर्गन. आणि ते जनरली डायोशियस असतात आणि ओव्हिपॅरस असतात. फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे आणि डेव्हलपमेंट जी आहे ती इनडायरेक्ट आहे. एक्झाम्पल्स इथे आहेत पायला, ऍपल स्नेल, त्याच्यानंतर पेटायडा दॅट इज पर्ल ऑयस्टर ज्याच्यामधनं आपल्याला मोती मिळतात, दॅट इज पिंक्टाडा. सो दिस इज इम्पॉर्टंट. नंतर सेपिया, कटलफिश, लोलिगो, स्क्विड्स. इट इज मेजॉरिटी ऑफ द जगाच्या बऱ्याच भागांमध्ये स्क्विड्स हे फूड म्हणून वापरलं जातं. त्याच्यानंतर ऑक्टोपस, त्याला डेव्हिल फिश असं पण म्हणतात. एप्लासिया दॅट इज सी हेअर, हेअर म्हणजे रॅबिट लाईक स्ट्रक्चर. डेंटॅलियम दॅट इज अ टस्क शेल आणि कॅटोफ्लोरा दॅट इज कायटॉन. सो ह्याचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत तर त्यांच्याकडे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्याकडे कॅल्कॅरियस शेल प्रेझेंट आहे, नंतर त्यांचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये विसरल हम्प प्रेझेंट असतो. विसरल म्हणजे लोअर किंवा फ्रंट साइडला, आणि त्याच्यावर एक स्किनचा लेअर असतो दॅट इज कॉल्ड एज मॅन्टल. आणि त्यांचा जो फीडिंग ऑर्गन आहे त्याला म्हणतात रॅड्युला. डायोशियस आहेत ते, ओव्हिपॅरस, आणि डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट म्हणजे लार्वल स्टेज इज प्रेझेंट हिअर. पुढच्या फायलमकडे आपण गेलो तर तो आहे इकायनोडर्माटा. इकायनोज आणि डर्मा, डर्मा म्हणजे त्यांची स्किन. सो त्यांचं जे एंडोस्केलेटन असतं म्हणजे त्यांच्या बॉडीच्या इंटरनल स्ट्रक्चर जे काय आहे ते इट इज मेड अप ऑफ कॅल्कॅरस ऑसिकल. आणि ह्या इकायनोडर्म्स मध्ये स्पायनी बॉडी प्रेझेंट असते, त्यांची बॉडी जी आहे ती स्पायनी असते. सो त्यांच्या बॉडीमध्ये एक्झोस्केलेटन इज ऑल्सो स्पायनी आणि कॅल्कॅरस. नंतर मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स आर मरीन, त्यांच्याकडे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन प्रेझेंट आहे. ऍडल्ट इकायनोडर्म्स जे आहेत त्यांच्याकडे रेडियल सिमेट्री असते आणि जो लार्वा असतो दॅट इज नथिंग बट द बायलॅटरल सिमेट्री. सो ही प्रेझेन्स ऑफ 2 डिफरंट टाइप्स ऑफ सिमेट्रीज ही वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक झाली इकायनोडर्म्सची. ऍडल्ट्स आर रेडियल सिमेट्रिक आणि लार्वे आर बायलॅटरली सिमेट्रिक. ते ट्रिप्लोब्लास्टिक असतात, सिलोमेट असतात आणि त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कंप्लीट असते विथ माउथ आणि एनस. बट एनस इज ऑन द अपर साइड अँड माउथ इज ऑन द लोअर साइड. इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात ठेवायला. त्यांच्याकडे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे विच हेल्प्स इन लोकोमोशन ॲज वेल ॲज प्रेला कॅप्चर करायला, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड साठी आणि रेस्पिरेशन साठी पण ही वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम हेल्प करते. एक्सक्रीटरी सिस्टीम ऍबसेंट असते. सेक्सेस आर सेपरेट, सो दे आर डायोशियस and the individuals are unisexual. Reproduction is sexual type, fertilization is generally external one आणि डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट असते आणि फ्रीली स्विमिंग लार्वे प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये. सो एक्झाम्पल्स आहेत ॲस्टेरियन्स दॅट इज स्टारफिश,
Echinus, that is sea urchins, Antidote, that is sea lily, Cucumaria, that is sea cucumber, and Ophiora, that is brittle star. So characteristics काय काय आहेत त्यांच्या? मेनली स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. ते म्हणजे एक्झोस्केलेटन जे आहे कॅल्कॅरियस ऑसिकल्सनी बनलेलं, बॉडी त्यांची स्पायनी असते. त्याच्यानंतर ॲडल्ट्स आर रेडियली सिमेट्रिक आणि जे लार्वे आहेत ते असतात बायलॅटरली सिमेट्रिक. त्यांच्याकडे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम ऍबसेंट आहे आणि दे आर डायोशियस. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. पुढचा जो फायलम आहे 10वा फायलम तो आहे हेमिकॉर्डेटा. हेमीचं इथे मिनिंग असं होतं की रुडिमेंटरी स्ट्रक्चर किंवा सेमी स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू शकतो. आणि these hemichordates have something called as rudimentary structure in the collar region called as stomochord. कॉलर रिजन याचा अर्थ हेड पार्ट आणि मेन बॉडीला कनेक्ट करणारा जो रिजन असतो त्याला कॉलर रिजन असं म्हणतात. आणि हे जे स्ट्रक्चर आहे इट इज सिमिलर टू नोटोकॉर्ड. सो नोटोकॉर्ड इज ऑल्सो हार्ड वन, सो स्टोमोकॉर्ड इज ऑल्सो हार्ड वन. हे जे फायलम आहे यांच्यामध्ये हा छोटासा ग्रुप आहे आणि वर्म लाईक मरीन अॅनिमल्स या फायलममध्ये इन्क्लूड होतात ज्यांच्याकडे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. सिमेट्री ही बायलॅटरल आहे, ते ट्रिप्लोब्लास्टिक असतात आणि ते सिलोमेट असतात. त्यांची बॉडी ही सिलेंड्रिकल असते आणि त्याच्यामध्ये मेनली अँटीरियर प्रोबोसिस, अ कॉलर अँड अ लॉंग ट्रंक इज प्रेझेंट. प्रोबोसिस इज लाईक हेड लाईक स्ट्रक्चर. त्याच्यानंतर एक जॉईंट कॉलर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आणि त्याच्यानंतर त्यांची रिमेनिंग बॉडी प्रेझेंट, दॅट इज नथिंग बट द ट्रंक. त्यांची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती ओपन टाईप आहे. रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ गिल्स होत आहे. इकडे त्यांच्या इथे गिल्स प्रेझेंट असतात. एक्सक्रिटरी ऑर्गन जो आहे तो प्रोबोसिक ग्लँड्स प्रेझेंट आहेत. सेक्सेस आर सेपरेट सो दे आर डायोशियस आणि द इंडिव्हिज्युअल्स आर युनिसेक्शुअल. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल आणि डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. सो एक्झाम्पल होते ते म्हणजे बॅलानोग्लॉसिस आणि सॅकोग्लॉसिस.